सर्वांच्या चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 15,631 पदांची मेगा भरती केली जाणार आहे. त्या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आलेली आहे. राज्य सरकारने या ठिकाणी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता तुम्हाला ज्या पोलीस भरतीची वाट तुम्ही बघत होता, फायनली ती पोलीस भरती सुरू झालेली आहे. अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये तब्बल 15,631 पदांची ही मेगा भरती होणार आहे आणि शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यास सुद्धा या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी फक्त दोनच काम करायचं, एक तर स्टडी करायचे, दुसरी गोष्ट तुम्हाला काम करायचे ते म्हणजे असं की ग्राउंडची प्रॅक्टिस करायची. जे विद्यार्थी ग्राउंडची प्रॅक्टिस करतील, जे विद्यार्थी स्टडी करतील, त्यांना लवकरात लवकर सिलेक्शन मिळणार आहे. आता पटापट सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवायचं की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचं आहे. तुम्हाला मी सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये होऊ शकेल आणि तुमचा फॉर्मही फ्रीमध्ये भरून दिला जाणार आहे. तर ज्या मुलींना किंवा ज्या मुलांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवायचे. जसं तुमचं नाव साक्षी असेल, तुमचं नाव रोहिणी असेल, तुमचं नाव या ठिकाणी मेघा असेल, जे असेल ते लिहून पाठवायचे की सर माझं नाव हे, सर माझं नाव हे, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचे, तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. ठीक आहे. संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आता बघा, जी मंजुरी मिळाली त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघूया आणि पोलीस भरतीबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे फी संदर्भात, तीही तुम्हाला मी दाखवणार आहे पुराव्यासहित. तर व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे. आता मी तुम्हाला प्रॉपर्टी घेऊन जातो, संपूर्ण माहिती दाखवतो, पण महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला लाईक करून द्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपर्टी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 12 ऑगस्टच्या बैठकीमध्ये 15,631 पदांची पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर 15,631 पदांची पोलीस भरती करण्यासाठी बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि ह्यासाठी संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे. आता या निर्णयानुसार गृह विभागाने पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यास मंजुरी दिली असून या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारीसुद्धा झालेला आहे. म्हणजे जो GR असतो तो GR सुद्धा ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे. त्या GR मध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे तुमची पोलीस भरती होणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये रिक्त झालेले आणि शासन निर्णय क्रमांक तुम्हाला दिला आहे. बघा, हा जो शासन निर्णय क्रमांक आहे, तर ह्यामधील दिनांक 1 जानेवारी, दिनांक 20 ऑगस्ट 2025 ते दिनांक 1 जानेवारी 2025 ते दिनांक 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी 15,631 पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत. ठीक आहे. पुढे बघा, आता कोणकोणते पदं असतील त्याची माहिती दिली. तर पोलीस शिपाईची या ठिकाणी पदं असणार आहे. पोलीस शिपाईची 12,399 पदं असतील. नंतर पोलीस शिपाई चालकची 234 पदं असतील. त्यानंतर बघा, बॅट्समनची 25 जागा असतील. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर सशस्त्र पोलीस शिपाई ह्याच्या 2,393 जागा आहेत. नंतर कारागृह शिपाईच्या 580 जागा आहेत आणि टोटल जर तुम्ही बघितलं तर टोटल किती जागा दिलेल्या आहेत, तर टोटल आहे 15,631 जागा दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचे कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. ज्या मुलींना किंवा ज्या मुलांना पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर माझं नाव राहुल आहे, सर माझं नाव साक्षी आहे, सर माझं नाव मीना आहे, मला पोलीस शिपाई या पदासाठी फॉर्म भरायचं आहे, सर माझं नाव मोहन आहे, सर मला पोलीस शिपाई चालक या पदासाठी फॉर्म भरायचं आहे, सर माझं नाव मीना आहे, सर मला पोलीस शिपाई फॉर्म भरायचं आहे, किंवा सशस्त्र पोलीस शिपाईच्याही जागा या ठिकाणी चांगल्या प्रकारे आहेत. तर तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचं असेल त्या पदासाठी तुम्हाला लिहून पाठवायचं की सर मला ह्या पदासाठी फॉर्म भरायचं आहे. तुमचं नावही लिहून पाठवा, जेणेकरून तुम्हाला मी स्टडी मटेरियल, PDF मटेरियल सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 आणि 31 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयातील तरतुदीतून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना
एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात आलेले आहे. या भरती प्रक्रियेसाठीही यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 450 रुपये फी असणार आहे. बघा, फी किती दिली आहे? 450 रुपये. आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 350 रुपये फी असणार आहे. इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपामध्ये जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर बघा, एवढी रक्कम तुम्हाला असणार आहे. फी असणार आहे किती? जे खुला प्रवर्ग आहे त्यांना 450 रुपये असणार आहे आणि मागास प्रवर्गाकरिता फी असणार आहे 350 रुपये. तर फी जास्त नाही आहे, तुम्ही इझिली फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर अतिशय आनंदाची बातमी होती. तर GR आलेल्या त्या GRविषयी संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. ऑफिशियली तर तुम्हाला GR जर हवा असेल तर कमेंट करून सांगा, तुम्हाला मी GR ही प्रोव्हाइड करून देईल. त्या GRमध्ये संपूर्ण माहितीही दिलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पोलीस भरतीचे ज्यांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी कमेंटमध्ये त्यांचं नाव लिहून पाठवायचं आहे. कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचे ते लिहून पाठवायचे. तुम्हाला मी स्टडी मटेरियल, PDF मटेरियल आणि सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. तर पटापट कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.